मी निवडून आल्यानंतर ड्रायपोर्टचे 95% काम झालं. 2 महिन्यात प्रकल्प सुरू होणार. खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा दावा. आपण निवडून आल्यानंतरच ड्रायपोर्टचं 95% काम पूर्ण झालं आहे. आधीचं काम फक्त निवडणुकीसाठी उद्घाटनापुरतं झालं होतं. माझ्या प्रयत्नामुळेच हा प्रकल्प तडीस गेल्यानं 2 महिन्यात जालन्यातील ड्रायपोर्ट प्रकल्प सुरू होणार असल्याचा दावा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केला आहे. आज कल्याण काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ड्रायपोर्ट प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच आपण निवडून येण्याआधी या प्रकल्पाचं काम 0% झालं होतं असं सांगत माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. सगळ्यात महत्त्वाचा विषय 8 ऑगस्ट 2014 या जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातले उद्योजक आणि काही लोकप्रतिनिधी हे गडकरी साहेबांकडे दिल्लीला क्लॅरिजेस हॉटेलमध्ये एक मीटिंग घेतली. आम्हाला IIM द्या, आम्हाला IIT द्या आणि आमच्या भागाचा विकास करा असं जेव्हा आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्याकडे सांगण्यात आलं तेव्हा गडकरी साहेब म्हणले आता ते मिळेल तेव्हा मिळेल, पण मी तुम्हाला माझ्याकडून एक ड्रायपोर्ट देतो. आता ड्रायपोर्ट देतो म्हणल्यानंतर आपल्या इथल्या मंडळीला तर पहिल्यांदा लवकर कळत नाही ड्रायपोर्ट काय आहे, परंतु ते ड्रायपोर्टची मान्यता तेव्हा मिळाली 2014 आणि आजपर्यंत अजूनही ड्रायपोर्ट चालू झालं नाही. काल 2024 ची 1 वर्षापूर्वी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी याचं ड्रायपोर्ट उद्घाटन करून सुद्धा मोकळे झाले. आज जवळजवळ 12 महिने पूर्ण होऊन सुद्धा काल 4 जूनला आता 11 वर्षाचा मोदी साहेबाचा जो कार्यक्रम सुरू आहे की मला 11 वर्ष झाले मी काय काय केलं, तर त्याच्यातला आपला एक ड्रायपोर्ट त्यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि त्या ड्रायपोर्टला अजूनही त्या कामाला ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात झालेली नाही. या अनुषंगाने मला आपल्याला हे अवगत करायचं होतं की 2014 ची निवडणूक ज्या वेळेला मी लढलो, 24 ची लोकसभेची, त्यावेळेला ड्रायपोर्टचं काहीही काम झालेलं नव्हतं. 0 काम असताना मोदी साहेबाला सांगण्यात आलं सगळं काम झालेलं आहे, बटन दाबा उद्घाटन करा. आणि मी जर खोटं सांगत असेल तर आज 12 महिन्यानंतर सुद्धा अजूनही ड्रायपोर्ट ऍक्टिव्हेट झालेलं नाही. जे काय काम झालं ते सगळं या 12 महिन्यात झालं. अगदी कंपाऊंड वॉल घ्या, रस्ता घ्या, गोडाऊन घ्या, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग घ्या, कस्टमरचा क्लिअरन्स घ्या, सगळ्या प्रकारचे लायसन्सेस घ्या. त्याचं कारण असं या सगळ्या कामाच्या पाठीमागे मी गेल्या 12 महिन्यापासून सातत्याने नितीन गडकरी साहेब असेल, ड्रायपोर्टचं आपलं JNPTचं पोर्ट आहे मुंबईचं, तिथले उन्मेष वाघ साहेब कमिशनर असतील, किंबहुना कॉन्कॉर्डचे अधिकारी रेल्वेचे असतील, या सगळ्यांशी सातत्याने दर महिन्याला मिटिंगा घेऊन संपर्क करून या कामाचं आतापर्यंत डेव्हलप करत करत हे काम संपवत आणलं. 2014च्या अगोदर निवडणुकीपुरतं ड्रायपोर्ट झालेलं होतं. खऱ्या अर्थाने ड्रायपोर्टचं काम हे निवडणूक झाल्यानंतर आपण निवडून आल्यानंतर त्या ड्रायपोर्टला गती आली किंवा त्या ड्रायपोर्टने आकार घेतला. याची वेळोवेळी पत्रकार मित्राला मला जे भेटले त्यांनी मला विचारलं, त्यांना वेळोवेळी मी माहिती दिली काय स्टेपला आपण काम करतोय, काय झालंय. आता फिजिकल वर्क जर आपण म्हटलो तर ड्रायपोर्टचं बऱ्यापैकी संपत आलेलं आहे. जवळजवळ 95% काम संपलंय. महिनाभराच्या आत सगळे क्लिअरन्स मिळतील. आता कस्टम क्लिअरन्स झालाय, लायसन्सची अथॉरिटी सगळ्या झाल्या. एकदा रेल्वे आतमध्ये न्यायची आणि तिची ट्रायल घ्यायची की रेल्वे आत गेली, बाहेर आली, माल आणला, माल नेला, याचं एकदा ट्रायल झालं की साधारणपणे महिनाभरामध्ये, सध्या अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे महिनाभरात, 1.5 महिन्याच्या आत, 2 महिन्याच्या आत होत नाही. मात्र हे 100% सुरू होणार याची आम्हाला खात्री आल्यामुळे मी पत्रकार मित्राला सांगितलं सगळ्या आपण या, आपण व्हिजिटही करू आणि आपल्याला ते सगळं पाहायलाही मिळेल आणि मलाही आपल्या समोर हितगुज करता येईल. आता साधारणपणे